कपिला मी काय सांगितलं मगाशी, तुम्ही जी कर्म करता तीच नंतर तुम्हाला भोगावी लागतात। कर्म महत्वाचे, तुमची कर्मच तुमचं भविष्य ठरवतात। रावणाला अहंकार होता की तो ताकदवान आहे, पण ज्या क्षणी हनुमानाने लंका जाळली आणि श्रीरामांनी त्याचा पराभव केला त्या क्षणी रावण काही करू शकला नाही। कधी कधी तुमची कर्म तुम्हाला अंधाऱ्या बोगद्याकडे घेऊन जातात आणि त्यावेळी तुमची कर्मच तुम्हाला वाचवतात, तुम्हाला प्रकाशाचा मार्ग दाखवतात। चुकलं स्वामी माझं, पुन्हा अशी चूक होणार नाही। राजारामचं भविष्य या अंधाऱ्या बोगद्याकडे चाललंय। आता सिद्धीची कर्म ठरवणार की अंधाऱ्या बोगद्यात अडकणार की प्रकाशाकडे जाणार। देवी आई, आज तुझ्या साक्षीने मी पौलमीशी लग्न करतोय, तुझा आशीर्वाद राहू दे। स्वामी, त्या व्यंकटशी लबाडी, तू रघुनाथचं सगळं लुबाडलास। स्वतः लुबाडला गेल्यावर काय होता हे जाणून घेण्याकरता ही रचना होती। तू लिहून दिलायस कर्ज मुक्त झालं म्हणून। पौलमी शरण जायला आली होती, अजूनही दारात उभी आहे, द्विधा मनस्थितीत आहे। तुमच्यामुळे अनेक घरात रडारड झाली आहे, कलह माजलाय, वणवा पेटलाय, त्याची झळ ते पोहोचणारच। आमचं काहीही चुकलेलं नाहीये, उलट तुम्ही दिलेल्या कलशातल्या सापाने यांना दंश केलाय। मला नक्की खात्री आहे तो साप नक्कीच तुमच्या इशाऱ्यावर चालतो। मी तुमच्या पुढे हात जोडते, माझ्या नवऱ्याचा जीव वाचवा। तुम्ही जेव्हा झाडावरची फुलं तोडतात तेव्हा झाडाला त्रास होतो ना, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही निष्पाप लोकांना छळतात, त्यांना चुकीच्या मार्गाला लावतात, तेव्हा आम्हाला त्रास होतो। या तुमच्या कथा ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये। मी तुमच्या पुढे हात जोडते, तुम्ही त्यांना वाचवा, त्यांना पहिल्यासारखं बरं करा। काही झालं नाही याला,